ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे मधुभाऊंच्या डोक्यात आलं असतं की सायलीच खरी तन्वी आहे आणि मधुभाऊ खोलवर तपासणी करायला लागतात आणि हे सर्व घरात असताना सायलीला तिच्याच भूतकाळाशी संबंध होतो आणि एकदा सायली आश्रमातून घरी येत असते त्या टायमाला एका वाटेतच एका मुलीचा अपघात होतो आणि हे पाहिल्यानंतर सायली तिच्या जवळ जाते आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि त्याच टायमाला ती मुलगी सांगायला लागते की माझ्या आई बाबांचा ऍक्सिडेंट झालाय आणि मी घरी जायला बघते आणि त्या मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीलाही आपला भूतकाळ आठवतो आणि आपला पण असाच अपघात झाला होता हे सायलीला आता आठवत असतं. त्यानंतर गुरुजींनी आपल्याला आश्रमात नेलं होतं आणि हे सगळं आता सायलीला सगळं चटकन आठवतं. तेव्हा सायली मधुभाऊंना विचारत असते की तुम्हाला माझ्या आई बाबांबद्दल काय माहित आहे का. मधुभाऊ इथे सायलीला सांगायला लागतात की लवकरात लवकर तुझे आई वडील तुला मिळतील. नंतर मधुभाऊ हे सायलीचा ते गाठोडे शोधतात जिथे त्यात तिचं लहानपणीचा फ्रॉक आणि एक लॉकेट होतं. पण ते गाठोडे मधुभाऊंना आश्रमात काय मिळत नाही. प्रिया ते गाठोडे घेऊन तिच्यासोबत गेलेली असते. त्यानंतर मधुभाऊंना हे लक्षात येतं. त्यानंतर अर्जुनला सोबत घेऊन ते गाठोडे मधुभाऊ मिळवतात.